फोन लाव रे त्याला. ए तेच करतोय, निघतो का? चल रे. ए बाबा इतका वेळ लागतो का रे? भाई ट्राय करतोय ना मी. आला आला. ताई ठीक आहे पैसे. थँक्यू सो मच. मी उद्या आले की परत करते हा. हे शिवाला कळू देऊ नका. खरंच थँक्यू. बाय. कॅबने चालले तर हिला पैसे कशाला पाहिजे? हा नाही, ऍक्च्युली कसं आहे, रात्रीची वेळ आहे ना, पैसे असलेले बरे. मी करते ना उद्या परत तुम्हाला. नाही असं नाही म्हणायचं होतं. ठेव, तुझ्याकडे ठेव. हा कन्फर्म. भाईला आशूचाच फोन आला होता. कन्फर्म. हा तू गेलेलास का ऐकायला? सायलेन्सर पोटावर ना. अरे जरा डोकं वापर ना. ती दिव्या आता एवढ्या रात्री कोणाच्या पार्टीला जाणार? आशूची पार्टी पण आज रात्रीचे. भाई भाईलो हा योगायोग नसणारा. आई शपथ, म्हणजे शिवा आणि दिव्या ते समोरासमोर येणार. नाही 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 नाही, आपल्याला थांबवायला पाहिजे. अरे नाहीतर मोठा लफडा होईल. हा अरे पण काय करणार आहेस? कारण आता काय सांग काय. हा ते आता वस्तीतले लोक आले ना, त्यांचं कारण सांगू. ती येईल पट करू. हा भाई तेच सांगूया. चल 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 चल. आम्ही तिचा पाठलाग करतो. हे चल. चला मित्रांनो, आपण नेमकं ज्यासाठी इथे जमलो ते करूया. जेवूया. हा अरे काय जेवायला आलो आपण? तुला नाही जेवायचं? जेव ना, फुकट आहे. हा शिवा, अगं काय झालं तुला? तू जेवत का नाहीयेस? काही टेन्शन वगैरे आहे का तुला? नाही असेल काही तर सांग ना, आपण करूया सगळे सॉल्व्ह. हो. नाही टेन्शन काही नाहीये. तुम्ही जेवा ना, मी जेवते. हा ओके. नक्की ना? नाही नाही नक्की, एकदम नक्की, काय नाहीये प्रॉब्लेम. ठीक आहे चल. भूक तर मरणाची लागली आहे मला, पण ह्या काट्या चमच्याने कसं खायचं? श्रीमंत लोकांचं ना मला एक कळत नाही. एवढा हात दिलाय तरी चमचा कशाला पाहिजे? काय यांना चमचा लागतो देव जाणे. म्हटलं होतं ना, या रेस्टॉरंट मध्ये कमाल जेवण मिळतं. आशू, हातानं का खातो? भाई एवढी देवानी 5 बोटं दिलीत, काटा चमचा कशाला पाहिजे? आणि प्लस हाताने खाल्ल्यावर पोट छान भरतं. म्हणजे हाताने जेवल्यावरती छान पोट भरतं. हाताने जेवल्यावरती हातामध्ये एक प्रकारचं रसायन सिक्रीट होतं आणि ते जेव्हा अन्नात मिसळतं तेव्हा डायजेशन. मुद्दा काय? हाताने खायचंय ना.
ए भाई हाताने खाऊया चला. कोण पाहिजे मॅडम आपल्याला? आशुतोष देसाईंची पार्टी हीच आहे का? हो हीच आहे. मी होणारी बायको आहे त्यांची, माहिती आहे तुम्हाला? सॉरी मॅडम, प्लीज आत या. लक्ष द्या जरा, फोनवर जरा जास्तच लक्ष द्या. हो मॅडम. हे भाई नक्की हेच हॉटेल? हो रे बाबा, नंतर बोलते. ए थांबा, कोण हवंय? आम्हाला आत जायचंय. असं कसं आत जायचंय? नाही जाता येणार. हो काका, आम्ही इथे टाइमपास करायला नाही आलोय. हे पण इथं टाइमपास करायला उभा नाहीये. अरे तू आता काय ह्याच्यासोबत लफडा करत बसणार आहे का? तिथे दिव्या आणि शिवा एकामेकांसमोर आले ना तर अजून लफडा होणार. हो, आम्हाला त्या छकुल्याला भेटायचंय. कोण चकुळा? तुम्हाला छकुला नाही माहित? छकुला काय नाव? अरे नाव काय बाबा त्याचं? आशू 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 आशुतोष, त्याची पार्टी आहे. हळू बोला, साहेब आज बिझी आहेत. आणि हा, ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. सर बोला. सर, अरे भाई हे सर बीर तुमच्यासाठी. आपला तो मित्र आहे आणि हे जर त्याला कळलं ना की तुम्ही आम्हाला थांबवले इकडे तर तुम्हाला चोरडे. बघा बाबा. बघा आम्ही जातो ना. चल, चल, चल. ए जा जा जा. जाऊ ना. काय बघतो? अरे एवढ्या लोकांमध्ये कुठे शोधणार हिला? हा यार भाई, तेच मी बघतोय. इथे शिवाय का? नाही. हा नमस्कार. शिवा हे काय घातलंय? अरे काय झगामगा आणि माझ्याकडे बघा. अरे ते सगळं सोडा, तुम्ही इथे काय करताय ते मला हे बघ हे बघ, एक इमर्जन्सी आहे, आपल्याला लवकर जावं लागेल. चल चल चल. अरे पण माझं इथलं काम संपलं नाहीये आणि छकुल्याला न सांगता कसं जाणार? त्याला वाईट वाटेल ना. हे बघ, एक इमर्जन्सी आहे, तुला लवकरात लवकर आमच्यासोबत यावं लागेल. हा. अरे पण मग काय झालंय मला आत्ता सांगा बरं. ए शिवा, तुला सगळं सांगतो पण इथे नको, आधी वस्तीत चलतो आमच्या बरोबर. बरोबर बोल. अरे ठीक आहे, मी तुमच्या बरोबर येते, पण छकुल्याला काय सांगणार आपण? अरे ते बघू. अप्पर डिप्पर, तुम्ही आलात? बरं झालं आलात. चला आतमध्ये चला, शिवा यांना आत घेऊन ये. नाही नाही, आम्हाला शिवाला न्यायचं आहे. हा. व्हॉट? ए शिवा, म्हणजे तू चाललीस आता एवढ्या लगेच? वाट बघतायत सगळे आतमध्ये, चल ना. नाही मला कळतंय, पण काय ना वस्तीत काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर पोरं एकटी आहेत, मला खरंच जावं लागेल. शिवा बरं ठीक आहे, जातो. आणि हे बघ, काही गरज लागली तर मला कळव. हा नक्की. पण ऐक ना, मी त्यांना सॉरी, म्हणजे खरंच सॉरी, मला निघावं लागेल. मी त्यांना बाय पण नाही म्हटलं. मी बाय करून येऊ का त्यांना? नाही नाही नाही, खूप उशीर झाला. बाय वगैरे नंतर करा. चल. अरे हो बरोबर आहे, पण मी बरं ठीक आहे ऐक, तू जा, आपण नंतर भेटू. नक्की ना, चालेल ना? खरंच sorry. चालेल, काय हरकत हा? नाही. ठीक आहे. चालेल, येते.
शिवा मी- चल आपण निघूयात, आपण लेट होते ना आपल्याला. हो, ये. हो, चल 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 चल. बाय, मी नंतर हो भेटते. चालेल चालेल, नंतर भेट. आशू अरे काय झालं, कोणाला बाय करतोय? दिव्या, तू केव्हा आलीस? अरे मी कधीच आले, मी तुलाच शोधत होते पण गर्दीत तू सापडलाच नाहीस. बरं झालं आलीस, पण किती उशिरा आलीस ग. सो सॉरी, उशीर झाला मला. सॉरी हा, मी केक कापला आतमध्ये. ऐक ना, मी आलोच, एक मिनिट. अरे मी आत्ताच आले, तू कुठे? आलोच. अरे थांब, मला जमत नव्हतं तर कशाला घातला ड्रेस? अरे पण थांब, एक मिनिट थांब. कुठे जायचं एवढं घाईत? अगं हे बघ, आधी आपण इथून निघू, गॅरेजवर गेल्यावर बोल. चल आधी चल. अरे पण एवढी घाई काय काय झालं सांगाल का? ए बाबा, तुला आता सांगितलं ना, आधीच लेट झालंय, चल तू लवकर. अरे थांब. शिवा, ऐक ना, काय झालं? आज चल ना, 1-2 मिनिटं. का? अगं ते मी तुला सांगितलं होतं ना, एका व्यक्तीची ओळख करून द्यायची, स्पेशल व्यक्ती आहे, सरप्राईज. हा ते पण आता चल ना 2 मिनिटं, ओळख करून देतो, फार वेळ घेणार नाही तुझा. नाही खूप उशीर होतो. चला चला काही थोडा वेळ येता येणार नाही का? ए भाई, अर्जंट आहे म्हणून आम्ही तिला इथे घ्यायला आलो. ए चल तू शिवा. हा आपण नंतर भेटूया. ठीक आहे, चलो बाय रे. बाय बाय. हे चला, आता टाइमपास खूप. एक मिनिट थांब. अरे आता काय झालं? अरे मी चेंज नाही केलाय मगापासून, मला चेंज करून येऊ दे ना. तेच ना, झगा मगा माझ्याकडे बघा. जा आधी चेंज कर. जा जा. ए नको नको, तू आता जाणार आणि टाइमपास होणार, आपण जाऊयात आधी. अरे नाही बाबा, मला ए, थांब. मी आणतो कपडे. कुठे आहे सांग? अरे थांब ना, मला ते सगळं माहिती आहे आणि एक तर मला अवघडल्यासारखं पण होतंय. मी बरोबर जाऊन आणते. 2 मिनिटं देते. 2 मिनिटं देऊ? लवकर जा आणि लवकर या. मी खरंच लवकर येते, तुम्ही इथेच थांबा, मी आले पटकन. सावकाश. हे जमत नाही तर कशाला घालायचे असे कपडे? हे आता काय करायचंय? काय बघतोय? संपलं. अरे सगळं संपलं. हे बघ, दिव्या आणि शिवा एकत्र आले तर वाट लागली. अरे लफडा होणार. आता काय करायचं? भाई थांब, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. नाही, काय प्लॅन आहे? अरे थांब. अरे बघ ना, ती आली का बघ. मागे आता काय करायचं? मूर्ख माणसं, धक्का का दिलास मला? तू माझा इतका छान ड्रेस खराब केलास. मॅडम, मागून मला कोणतरी धक्का दिला मॅडम. कोणी? हा, धक्का दिला म्हणजे काय? तुम्हाला डोळे नाहीयेत? तुमचे डोळे फुटलेत का? सॉरी मॅडम, चुकून झालं. असं कसं? तुम्हाला स्वतःची कामं करता येत नाही? नाही येत तर जाऊन घरी बसा ना. सॉरी मॅडम, सॉरी. एक मिनिट, काय झालं? अशू बघ ना यार, यांनी धक्का दिला मला. माझा इतका छान ड्रेस खराब केला. ऐक, शांत. नाही आशू, तू आता इथल्या मॅनेजरला बोलव आणि ह्याला इथून कामावरून काढ. दिव्या, तू शांत हो. 2 मिनिटात जा तुम्ही. नाही आशू, मॅनेजरला बोलव, ह्याला काढ आताच्या आता कामावरून. दिव्या, शांत. आपण आज जाऊया. सगळे थांबलेत आतमध्ये. माझ्या मित्रांची ओळख करून देतो. ये. अरे काय रे, काय झालं तिकडे? काय नाही. अगं कोणतरी दारू पिऊन तिकडे भांडण करतंय. आपल्याला काय करायचंय? आपल्याला उशीर होतोय ना. अरे बाबा, एवढी घाई काय आहे? काय झालंय? काय नाही झालं, पहिलेच आपल्याला लेट झालं. अरे पण थांबा. हे हाय. गाईज, दिव्या, हे माझे सगळे कॉलेजचे मित्र आहेत. आणि गाईज, ही दिव्या. काय? ही माझी फियांसे. सो सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. मी एका कामात अडकले होते. इट्स ओके. किती छान आहे रे दिव्या दिसायला. कुठे भेटलात तुम्ही? अगं ऍक्च्युली आम्ही ना, हिचं स्थळ आलं होतं मला एक.
अरेंज कम लव जास्त वाटतं. हा तसंच आहे काही सर. आणि तिचा फोटो बघता क्षणी मला खूप आवडली ती. ए दिव्या, आपण एकदम मस्त एन्जॉय करूया. हा ठीक आहे. तू खा काहीतरी आणि मग आपण बोलूया मस्त आरामात. ओके चलो ये तू ये बस. मला आता सांगा, आलोय आपण गॅरेज मध्ये, सगळं झालंय, मला काय एवढ्या घाईत घेऊन आलात? शिवा, वस्तीतली लोक तुला शोधत आली होती. हा मग? ते वस्तीत बिल्डर आला होता बरोबर? हा, ते काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम केलं, लोकांकडनं सह्या पण घेतल्या ना त्याने. हो, आणि त्या बदल्यात तो त्यांना घर देणार होता. हा, मग त्याचं काय? अगं शिवा, त्या बिल्डरने त्यांना फसवलंय ग. आपल्या वस्तीतल्या लोकांच्या जागा हडपल्या, ते पण सह्या घेऊन. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्या सह्या करायला तू त्यांना रेडी केलं. शिवा, ते सगळे लोक जाम भडकले होते तुझ्यावर. हा, अरे पण माझा काय संबंध? अगं तेच तर त्यांना कळत नाहीये. अरे पण लोकांना असं का वाटतंय याचा विचार नको करायला आपण? शिवा, महत्वाचा मुद्दा वेगळाच आहे. काय? ए तू जास्तच करायला लागलाय बर का. काय जास्त करतो म्हणजे काय? तुला खरं काय ते कळायला नको. अरे पण कशाला एक सांगायचं? मिनिट, एक काय काय लपवताय माझ्यापासून? शिवा, हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आशूच्या कंपनीचं आहे. सो तू ऑर्डर दे ना. एक्सक्यूज मी. येस सर. एक अल्फ्रेडो पास्ता. ओके. यार तू कुठे होतीस दिवसभर? मी खूप मिस केलं तुला. मी पण केलं तुला मिस. मी इमॅजिन करत होतो की आपलं लग्न कधी होणार लवकरात लवकर, मग आपण एकत्र राहू शकू आणि मग आपल्याला एकमेकांना मिस नाही करायला. मी जरा विचार करत होतो की आपण असं लांब कुठेतरी खेडेगावात जाऊ, आपलं एक छोटंसं घर असेल, आपण त्यांची काळजी घेऊ, देखभाल करू. मी शेती करीन आणि तू दुपारी मला जेवण घेऊन ये. हा एवढा श्रीमंत आहे आणि खेड्यात जाऊन राहायचं बोलतोय, आणि मी काय याच्यासाठी जेवायला बनवू? मी स्वतःसाठी कधी बनवत नाही. मी एकतर आधीच स्वप्न बघतीये की याच्या घरातले नोकर माझ्यासाठी रोज जेवण करतील, मला उठल्या उठल्या बेट्टी देतील, आणि ह्याचं काहीतरी वेगळंच चालू. दिव्या, तू ठरवलीस? तू इमॅजिन करतेस का काही? हो, म्हणजे आवडली मला तुझी आयडिया. तू जर शेती केलीस तर तुझा इथला बिझनेस कोण सांभाळेल? यार ते आहेच ना, बिझनेस कोण सांभाळणार? हा, मग ही शेतीची आयडिया आपण सध्या बाजूला ठेवूयात. ठेवावीच लागेल. चालेल, सध्या ही आयडिया आपण बाजूला ठेवूया. बिचारा आशू. अरे आत्ताच गेलीये ना ती. बघितलं त्याचा चेहरा किती पडलाय. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? शिवा, अरे तीच गेली ना आता. अरे 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 तुला इतकं काय झालं असायला? थंडा घे, तुमचा गैरसमज होतोय. शिवा आशूची फक्त मैत्रीण आहे, आणि ती बघ, हा दिव्या, ती आशूची होणारी बायको आहे. व्हॉट? सिरियसली? मग अरे म्हणजे इतकं सगळं मगासपासून होतं ते काय होतं मग? अरे मग हेच तुम्हाला आशू मगापासून सांगतोय, थांबा थांबा, तर तुमची मस्करी सुरूच आहे. ए भाई सॉरी या, मगापासून गैरसमज झाला यार. काय वाटलं असेल ना यार ते शिवाला? मला तिला सॉरी म्हणायला हवं यार आत्ताच. का लोड घेऊ नको. फक्त काय आत्ता जो गोंधळ घातलात तो दिव्या आणि आशू समोर घालू नका, म्हणजे झालं. चान्सेस नाहीये मांजा. इनफॅक्ट आम्ही सॉरी म्हणायला हवं रे, आणि आता मी काय बोलणारच नाहीये. नको बोलू. हा, तू पण. काय तुम्ही हे खरं बोलताय? हो, मी खरंच बोलतोय. आशू सांगत होता ना, ती हीच पार्टी होती. हो, खरं तर कन्स्ट्रक्शनची पार्टी हीच होती.
नाहीतर काय, त्या छकुल्याला हे सगळं माहित असून सुद्धा त्याने हे मुद्दाम केले. म्हणजे इतके दिवस त्याने याच्यासाठी मैत्री केली आपल्यासोबत. अरे तुम लोगों को पूरी बात सच पता नहीं ना, तो उगाच हवेत मान मारू नका यार. हाँ ए तू गप रे, तुम्हाला एवढा काय रे त्याचा पुळका? भाई किती वाईट असलं ना तरी यात छकुल्याचीच चूक आहे. एक गप्पा बसा रे तुम्ही, तर भांडू नका. या सगळ्यात वस्तीच्या लोकांचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा आहे, तो सोडवणं महत्वाचं आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायचं का आपण? त्याचं काय करता येईल ते विचार करा आता.